निळेश साबळे हसताना हसायलाच पाहिजे हा नवा शो घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला आला। आता या शो मध्ये तो आणखीन एक गोष्ट स्वतःहून हाताळताना दिसत आहे। डॉक्टर साहेब बोला। नमस्कार, ऐका की तर मंडळी चला मग पाहूया निळेश साबळे काय करत आहे ते। नमस्कार मंडळी, मजेत ना? आशा करतो मजेत असाल। आपण पाहता टकाटक फिल्मी अस्सल मराठी वाहिनी। अभिनय, लेखन, दिग्दर्शन या निर्मिती अशा सगळ्या क्षेत्रात आपला जलवा दाखवणाऱ्या डॉक्टर निळेश साबळे याने नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे। माझा वरचा दाढ केला होता, तुम्ही खालची दाढ का काढली बरं? काय वरची जी दाढ किड चला हवा येऊ द्या या कार्यक्रमानंतर डॉक्टर निळेश साबळे यांनी हसताना हसायलाच पाहिजे या नावाचा नवा शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे। होती ना, तो खाणारा जो किडा होता ना, तो खालच्या दातावर उभा राहून वरचा दात कुरतडत होता। या शोच्या सेटवर आता निळेश साबळे आणखीन एक काम करताना दिसत आहे। हसताना हसायलाच पाहिजे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये निळेश साबळे एक भन्नाट आणि वेगळं काम करताना दिसत आहे। निळेश साबळे चक्क भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचा मेकअप करताना दिसत आहे। हसताना हसायलाच पाहिजे असा प्रश्न विचारत निळेश साबळे याने गेली 10 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला मनात आणि घरात हक्काचं स्थान पटकावलं आहे। आता चला हवा येऊ द्या हा त्याचा गाजलेला शो बंद झाला असला तरी निळेश साबळे हसताना हसायलाच पाहिजे हा नवा शो घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। आता या शो मध्ये तो आणखीन एक गोष्ट स्वतःहून हाताळताना दिसत आहे। नुकताच या शोच्या सेटवर एक व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओ मध्ये आता तो मेकअप मॅन बनून कलाकारांचा मेकअप करताना दिसला आहे। प्रेक्षकही त्याच्या कलेचे कौतुक करत आहे। हातात पेन्सिल घेऊन तो भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांना मिशा काढताना दिसत आहे। मनोरंजन हे असं क्षेत्र आहे ज्यातलं सगळंच मला आवडतं असं कॅप्शन देत डॉक्टर निळेश साबळे यांनी व्हिडिओ शेअर केला। निळेश साबळे याच्या अभिनयाचे, लेखकाचे आणि निर्मितीचे नमुने आपण आजवर पाहिले आहेत। या सोबतच तो एक उत्तम डॉक्टर देखील आहे। त्याने प्रत्येक क्षेत्रात स्वतःची हक्काची जागा तयार केली आहे। प्रेक्षकांच्या मनातही त्याने आपली हक्काची जागा बनवली आहे। चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम संपल्यानंतर म्हणजेच ऑफ एअर गेल्यानंतर निळेश साबळेने ब्रेक घेणार असल्याची चर्चा रंगली होती। स्वतः निळेश साबळे याने देखील आपण तब्येतीच्या कुरबुरीमुळे ब्रेक घेणार असल्याचे जाहीर केले होते। त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली होती। मात्र त्याने नव्या कार्यक्रमाची घोषणा करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसवला। तर मंडळी तुम्हाला काय वाटतं निळेश साबळे यांच्या नवीन कामाबद्दल हे कमेंट करून जरूर कळवा व टकाटक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या। जय महाराष्ट्र।